झोपलेलं आहे असं मी मानतो. आता गोष्ट अशी होऊन गेली, काय करायचं, कधी करायचं आणि कुणी करायचं हा थोडा माझ्या मनामध्ये प्रश्न येत असतो नेहमी. म्हणून करण्यासाठी कळणं पण गरजेचं असते. आणि जेव्हा काय करायचं हे जेव्हा कळलं तेव्हा माणूस करण्यासाठी सुरुवात करत असतो. पण कळणं कधी हे पण महत्वाचं असतं. म्हातारपणामध्ये जर कळलं तर करण्यासाठी कळलेलं वेळ नसतो तेवढं, परंतु करण्यासाठी कळणं हे तरुणपणामध्ये फार महत्वाचं असतं मित्रांनो. तरुणपणामध्ये काय करायचं हे जर कळलं तरुणपणामध्ये तर त्या तरुणांना करण्यासाठी म्हातारपणापर्यंत ती वेळ असते. म्हणून आज जे आपल्याला तरुण युवकांना करायचं आहे आणि त्यांना ते कळलेलं जसं संकेत इथे उपस्थित आहे आपल्यामध्ये, त्यांचं फार मोठं काम आहे, तर आपण बघतोय, आपण ते आपल्याला कळलेलं आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की जे त्यांना कळलेलं आहे ते मला कळलेलं आहे, ते सगळ्या तरुणांना ते कळलं पाहिजे, म्हणजे आपल्याला म्हातारपणापर्यंत करण्याची आपल्याला संधी आहे मित्रांनो. म्हणून आम्ही वर्धेमध्ये किसान अधिकार अभियानचे जे काम करतोय, अविनाश भाऊंच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नानीदादांच्या मार्गदर्शनाखाली, काकांच्या मार्गदर्शनाखाली, तर मला असं वाटतं की आमच्यासारख्या तरुणांना आपण बळ देण्याचं काम केलं पाहिजे. कारण या देशाला तारणारा जो वर्ग आहे तर तो संकेत दादांसारखाच वर्ग आहे, तरुण लोकांसारखाच वर्ग आहे असं मला वाटतं. निसर्ग हा रिकामी जागा ठेवत नसतो. गांधीजी गेले तर त्यांच्या ठिकाणी दुसरे आले, आणि ते दुसरे आले असतील तर त्याच्या ठिकाणी तिसरे येणार. पण मला असं वाटतं की आपण गांधी आंबेडकर लोकांमध्ये जर नाही नेला तर रिकामी जागा राहणार नाही. तिथे नथुराम पोहोचवण्यासाठी लोक तयार असतात, आणि नथुराम पोहोचवण्याची सगळी जबाबदारी घेणारे लोक देशभरामध्ये आपल्याला दिसत आहेत. म्हणून नथुराम जर आपल्याला देशातील लोकांच्या डोक्यातून काढायचा असेल, घराघरातून जर काढायचं असेल, तर आपल्याला गांधी आंबेडकर पोहोचवण्यासाठी आपल्या तरुणांना थोडं समोर यावं लागेल असं मला वाटतं मित्र. ती आपली जबाबदारी आहे, ती आपली जबाबदारी आहे. आणि या देशाला गांधी आंबेडकरच वाचू शकते, नथुराम वाचू शकत नाही. म्हणून आम्ही सर्वोदयाच्या विचारांवर, गांधी आंबेडकरांच्या विचारांवर वर्धा जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये आम्ही काम करतोय, शेतकऱ्यांचं काम करतोय. अनेक वेगवेगळे प्रश्न आम्ही गेल्या काही वर्षामध्ये सोडवलेले आहेत. आणि तरुण युवा सोबत आहेत, आमच्या नूतनताई आहेत, आमचे ढगे काका आहेत, आमचे अनेक लोक आहेत याच्यामध्ये, प्रफुल्ल भाऊ कुकडे आहेत, आमचे सगळे साथी इथे गोपाल भाऊ दुधाने आहेत, आमचे सगळे साथी आमच्यासोबत जोडलेले आहेत. आम्हाला असं वाटतं की संकेत दादा पण जोडले पाहिजे, इथले 40गावचे लोक पण जोडले पाहिजे. आम्ही तुमच्यासोबत तरुण आम्ही जोडलेले लोक आहोत, आणि आम्ही काही आश्वासन मी देणार नाही, परंतु तुम्हाला माझा श्वास या सर्वजणांना देण्यासाठी कधी पण तयार आहोत. मित्रांनो, एवढं बोलून मी इथे थांबतोय. धन्यवाद. सुदामभाऊंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी 13 दिवस उपवास पण केले, आणि 2 वेळा 10 दिवस जेलमध्ये पण राहिलेला माणूस आहे. अनेकदा त्याला डिटेन केलेलं आहे. मागच्या 25 वर्ष भरपूर राबतो आहे. त्याच्यामुळे हे सगळे राबणारी माणसं आहे ज्यांचा आपण परिचय होता. विनोद भाऊ देवतळे, जे आता यवतमाळ जिल्हा समिती मंडळाचे अध्यक्ष, मागच्या 25-26 वर्षापासून तरुणांमध्ये काम करतात आहे, आणि शेतकरी लोकांमध्ये पण तिथलं काम. या विनोद भाऊ. जय जगत. जिल्हा सर्वोदय मंडळाचा सध्या अध्यक्ष आहे काही दिवसासाठी, म्हणून आज बोलतो आहे. हा मुद्दामच मी ते वाक्यही वापरलं. काल्पनिक मीटिंग झाली, आम्ही त्याच्यात पण उघड बोललो आहे. आणि अविनाश भाऊनी बोलतो होतो, मी पण सांगणार होतो की मी 25-30 वर्षापासून काम करतो. याच्यासाठी नाही की मला 25-30 वर्ष झाले, कारण मी ऐकतो आहे. म्हणजे आता मी गुरुकुल मोझीला गेलो होतो, 10-12 रुपये एका गाडीत गेलो. प्रत्येक गावाची होती, मोठे मोठे कार्यकर्ते असतात, मोठ्या लोकांमध्ये बसायचा
या निमित्ताने या क्षेत्रात आणून योग येतो. तर ही चर्चा आता बरीचशी चालते की बाबा लोक आता येत नाही, 40 वर्षापासून आम्ही काम करतो, आम्ही आता 2-4च लोक राहिलो. आणि मग मी स्पष्ट बोलत असतो की 40 वर्ष काम का केलं, 2च लोक राहिले, 40 वर्ष काम का केलं. आणि असे काही जे प्रश्न आहेत ज्याच्यातून मी शिकलो. माझं खूप भाग्य आहे, मगापासून बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी आली. लहान मुलांचे शिबिरं घेतले पाहिजे, कार्यकर्ते जोडले पाहिजे, संपर्क केला पाहिजे. मी याच्यातून आलो म्हणून मी ते वर्ष सांगतोय की माझी सुरुवात राष्ट्रीय युवा संघटनेच्या एका शिबिरात गेलो. एका छोट्याशा गावातला मी कार्यकर्ता, मला तुम्ही ओळखतही नव्हतं. आणि मग मी भोपाळच्या पहिल्या शिबिरला गेलो नॅशनलच्या, आणि सब बसले होते बजरंग भाई वगैरे, अविनाश भाई. तेव्हापासून मला मिळाली, माझं भाग्य. आणि मग बसल्यानंतर बा खडकी सुकडी किंवा रायगाव तालुका कोण ओळखला तर बाई यवतमाळ जिल्ह्याचा आहे असा मी परिचय केला तिथे. आता नॅशनल शिबिर होतं, थोडं हिंदीतच चालायचं. तर बजरंग भाई म्हणतात विनोद तू खडकी सुकडीचा का. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात गाव घुसला की मी गावाचं नाव काय लपवत होतो बा, मग यवतमाळ जिल्ह्याचा आहे. आणि बजरंगभाई म्हणतात विनोद तू खडकी सुकळीचा. कारण तो संपर्क आहे, संघटनेमध्ये जुळलं. मुंबईहून गावात पत्र यायची. मी मुद्दाम 30 वर्षाच्या अगोदर जाता, 25 वर्षाच्या मुंबईतून आमच्या छोट्याशा गावात पत्र यायची. आणि काय पोरांना आनंद. तो आता अविनाश भाऊ म्हणतात तो गजीव सिद्धेश्वर जो सेवाग्राम आश्रम, ही पोरं तेव्हा गावात होती आणि मुंबईहून पत्र यायचे. इतका आनंद गावात, मुंबईहून पत्र आलं आमच्या एका गावात. आणि त्याच्यातून एक छोटीशी टीम उभी झाली. म्हणून संघटन पुढे सर्वोदयात आलो. मला बाकी काही नाही सांगायचं आहे. सांगायचं गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षात आपण जे शिकलो, आणि म्हणून जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि मी सगळ्या जिल्ह्यात पण सांगितलेलं आहे. आता माझं भाग्य, आमचा जिल्हा थोडासा मोठा याचा नाही की आमच्याकडे झुलत पण काय यवतमाळ जिल्ह्यात. दगवार काकांचं नेहमी म्हणणं असतं की तुला काय लागते, तुला किती लागते. गेल्या 2-4 वर्षापासून म्हणतात, आतापासून नाही. मी सध्या त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाही, तर माझी ती लायकी नाही, काम नाही आहे. पैसे कशासाठी घ्यायचे. आणि म्हणून गेल्या काही दिवसापासून मी अगोदरच सांगून ठेवलं की मी जिल्हा संघ मंडळाचा अध्यक्ष आहे. मला तर पिढी नाही निर्माण करता आली. मी तर 3 वर्ष जिल्हा संघ मंडळाचा अध्यक्ष राहतो आणि 3 वर्षात जर मला दुसरा अध्यक्ष बनवता नाही आला, दुसऱ्याकडे कार्यकर्ता जर मला तयार करता नाही आला, मी 3 वर्ष मी काय काम केलं ते मी माझं सांगतोय. आणि म्हणून 3 वर्षात मी सांगितलं की 6 महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातलं सर्वोदय मंडळ हे एक मॉडेल सर्वोदय मंडळ म्हणून कसं उभं करता येईल तो प्रयत्न मी करतो आहे. ही सध्या डंबर काकांचे पैसे न घेता पैशाने काम उभं होतं हे मला मान्य नाही. का शिकवली मला, या लोकांसोबत राहिलो मी. शेखबाई एवढ्या माझ्या गावाला बंगसाहेब आलेले आहेत, भरण काका आले आहेत, तिथे तिकडे मनोज सारखा रजनीसारखे कार्यकर्ते आमच्या गावातून तयार झाले. मी सध्या गावात काम करतोय. मगाशी दादानी सांगितलं संस्कार केंद्र. मी 3 संस्कार केंद्र उभे केले आहे एक दिवसाचे. एक दिवस फक्त आम्ही 1 तासाचं लहान मुलांचं संस्कार केंद्र घेतो. कालच्या मीटिंग मध्ये मी सांगितलं तिथे आम्ही खरा तो एकची धर्म ही प्रार्थना आहे. काही छोटी छोटी गाणी मी तयार केली आहेत. आम्ही हो साऱ्यांनी ठरवलं हाय कुणीही कुणाशी भांडायचं नाही. एकीने राहायचं, एकीने खायचं, एकीने जीवन जगायचं हाय. हो आम्ही हो साऱ्यांनी ठरवलं हाय. आणि आमच्या गावासाठी, आणि आमच्या गावासाठी लय झालं हो काम करणं तुमच्यासाठी. हा गाव प्रेमाचा भाव आम्ही अशा गाण्यांमधून त्या गावांमधल्या पुराणमध्ये निर्माण करतो. गावाविषयीचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. एक छोटंसं काम आम्ही गावात उभं केलं आहे. पेट्रोल वगैरे घेतलाय. गावात कोणाची मयत झाली की आमची पोरं जातात तिथं फुकटात पेट्रोल टाकतात, चहा पाण्याची व्यवस्था करतात. एक छोटंसं काम, छोटी छोटी कामं आम्ही उभे केली आहे. कालच बोलता आता याला की लोकसेवकाचं संमेलन झालं पाहिजे. मी कालच्याच मीटिंग मध्ये बोललो आहे की 15 लोकसेवक जी माझ्या, मी पहिल्यांदा इथून गेल्यामुळे त्यांची मीटिंग घेणार आहे. कालच्या बोललो. आणि त्या 15 लोकांना मी एक छोटंसं काम देणार आहोत. तुम्ही 5-5 सर्वोदय मंडळ बनवा. 15 × 5 = 75 होणार. काही लोकांना याला विरोध असतो. बोलता मग
फॉर्म काय भरायची करून संख्या वाढवून का करायचं आहे? नुसते फॉर्म भरून का करता? याचा अर्थ कोणाची फॉर्म आपण भरणार आहोत? तुम्हाला वाटतं काही 10-20 लोक सर्वोदयाच्या गांधी विचाराच्या गेल्या 40 वर्षापासून काम आहे एवढंच गांधी आहे? आता लोकच नाही का जे फॉर्म भरणार आहे? शिल्लकच नाही का कोणी? साकुरीच्या बाहेर कोणी जात नाही आणि मला ते पटतच नाही की आमच्या जिल्ह्यात यावं तुम्ही आणि काम आपल्या जिल्ह्यात काम उभं करण्यासाठी बाहेरचे लोक. हे तत्वच मला माहित आहे. मी गावागावात सांगतोय गाव जर उभं करायचं आहे तर त्याच गावातल्या लोकांना उभं व्हावं लागतं. कोणत्याच गावातला विकास कोणतंच गाव हे बाहेरचे लोक येऊन उभं करू शकत नाही. आणि मग आपल्या जिल्ह्यात जर गाव उभं करायचं आहे आणि तर खूप माणसं नाही लागत, एक माणूस पाहिजे. किती शोधतो आहे एका जिल्ह्यात जर एक माणूस एकच गाडी होता ना. तुम्हाला काय करायचं आहे? 25 लोकांचे 10 लोकसेवक आणि 15 सर्वोदय मित्र. जिल्ह्यांमध्ये बॉडी बनत नाही. पण मला इतरांचं नाही सांगायचं. मी म्हणून सांगेन मी काय केलं, मी बोलवीन. मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या नाही देशभरातल्या लोकांना यवतमाळ जिल्ह्यात बोलवील काही त्या काही दिवसांनी. पण ते काम कसं उभं केलं जातं, काम कसं उभं होतं, काम आपण मला फार छान वाटलं त्या दादांचं की सगळे लोक सांगतात की ते जाऊन पाहावं. अरे काम पाहता आलं पाहिजे. बोलता कोणाला येते, कामं पुढे आली पाहिजे, कामाचं रिपोर्टिंग आलं पाहिजे. पुढचं जेव्हा संमेलन होईल सर्वोदय मंडळाचं जिल्ह्याचं अशा पद्धतीचं रिपोर्टिंग इथं आलं पाहिजे. त्या विषयाचं त्या जिल्ह्यात काय काम करते आणि म्हणून जिल्हा सर्वोदय मंडळासाठी म्हणून जबाबदारी आहे. मी सोडतोय आता येत्या मीटिंग मध्ये जसा माझा कार्यकाल होत आहे मी सोडतोय कारण जबाबदारी आहे. ते काय घेऊन चुटून आणि मला माहिती की मी संपणार नाही आहे. मी काही जिल्हा सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षाच्या बाहेर गेलो म्हणून मी संपू शकत नाही. तर माझ्याकडे कल्पकता आहे. मी काम करतो, काम काही संपणार नाही आहे. फक्त मी कालच सांगितलं कदाचित मला अध्यक्ष इथं नाही बसता येणार तर त्या खुर्च्या आहेत सगळ्यांसाठी आणि तेच बोलतं तिथून माईकवर तो बोलणार आहे, इथल्या नाही तेच ऐकू येणार आहे, तिथल्या नाही तेच ऐकू येणार नाही आहे. तर म्हणून आपण काम करायचं आहे, काम करत राहायचं आहे. आपलं जर काम असतं कामाने माणसाची ओळख होते. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगतो की जे आपण आता आहोत ते कामाला लागूया आणि हे जे सर्वोदय मंडळ आहे ते याच्यातच नाही तर संपूर्ण देशभरात कसं काही काम केलं की सगळं होतं. आता तेच मुद्दे घ्यायचे, तेच प्रश्न त्याच्यावर काम उभं झालं की मग सगळं काही सुचतं, सगळं काही करता येते. मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मैं अभी थोड़ा एक छोटासा कार्यकर्त्याला बोलवतोय आपण पण तो मांडणीच्या साठी नाही. इथे जो रामला आपला माणूस त्याच्या संदर्भामध्ये कल्पतेशचा